यावेळी जर पाहिलं तर मात्र परफेक्ट वाईड यॉर्करच पाहायला मिळाला. शेवटचा बॉल देखील अगदी आपण पाहताय डॉट बॉलच फेकला. जे एक चुकीचा बॉल आला त्याच्यावरती मात्र प्रहार चढवला गेला. एक षटकार आला, तो षटकार वगळता काय बॉलिंग केली आहे धनराज कांबेरेनं. 6 धावसंख्येचं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये विकेट्स आल्या ते अगदी आपण पाहताय 2. कमालीचं षटक पाहायला मिळालं धनराज कांबेरेचं. टीमचा कॅप्टन आहे, त्याच्याकडेच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर भरपूर सारी टीमची जबाबदारी आहे आणि त्यानं अगदी आपण पाहताय इथून मात्र 6 या धावसंख्येचं षटक त्यानं देखील हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहताय आल्या होत्या 5, एकंदरीत 10 धावा आणि आता मात्र धनराज कांबेरेनं ते 6 धावसंख्येचे षटक हाताळलं. म्हणजे एकंदरीत 16 धावा या धावफलकावरती आल्यात आणि आता इथून शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये कितपत धाबा जमवेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीम हे देखील पाहावं लागेल. जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडून खऱ्या अर्थानं टीमला भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. आता जयनं मात्र इथून चांगली बॅटिंग करणं हेच अपेक्षा करत असेल ती मात्र टीम त्याच्याकडे त्या अपेक्षानंतर मात्र पाहते, परंतु तो इथून कशा रीतीनं येणाऱ्या 6 बॉलला फेस करेल. समोर आपण पाहताय गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवरती आहे. भरपूर चांगली मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. 2 टीमचा संघर्ष पाहायला मिळतोय. प्रत्येकजण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर इथून या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु प्रत्येकालाच यश मिळेल हे नाही आहे. इथून मात्र आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर एक संघ आपल्याला जो खऱ्या अर्थानं क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. नयन गोलंदाजी मार्कवरती, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इथून जर पाहिलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय नयनचा देखील. पहिला बॉल नयननं देखील तो डॉट बॉलच फेकला. प्रत्येक गोलंदाजानं अगदी आपण पाहता भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे जय भवानी वावलुली टीमसाठी. पुन्हा एकदा आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक डॉट बॉलच पाहायला मिळतात. मी तर म्हणतो नयनने आता मात्र जयला पूर्णपणे रीड केलाय आणि त्याच्या विरोधामध्ये बरोबर अगदी जर पाहिलं तर प्लॅनिंगनुसार ती गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा मिळालाय नयनला देखील. बॅक टू बॅक 2 डॉट. यावेळी यॉर्करच आलाय. बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. तिसरा बॉल देखील आपण पाहिलं तर नयननं डॉट बॉलच फेकला. आता इथून खऱ्या अर्थानं धाव घेणं पसंत केलं, कारण की प्रदीपच्या बॅटमधून एक षटकार आलाय, मग त्याला स्ट्राईकवरती आणलाय शेवटच्या 3 बॉलसाठी. प्रदीप सॅकिंग एनवरती आता. यावेळी देखील आपण पाहताय फलंदाज प्रदीप देखील बाद होईल. बादची कडा घेतली, रोशन मोडकनं पकडली कॅच. फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी आता गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गुरुला तुम्ही पाहताय 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि षटकातील जर पाहिलं तर मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे जे पहिलं सत्र समाप्तीसाठी. नयन गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहे, डाऊन दी बॉल. पकडली कॅच लॉंग ऑफ मध्ये आणि इथून गुरु देखील बाद. सतरा धावा धाव फलक्यावरती आला. शेवटचा बॉल बाकी असेल आता पहिल्या सत्रातील. काय बॉलिंग केली नयननं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5च्या 5 बॉल त्यानं निर्धाव टाकलेत आणि शेवटचा बॉल जर का निर्धाव आला तर मात्र या स्पर्धेतील ते दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल देखील अगदी आपण पाहताय इथून निर्धावच टाकलाय. काय बॉलिंग केली नयननं देखील. या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक हाताळलंय गोलंदाज नयन. बाबी आमदार व सरपंच चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय
कर्जत टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहताय नय्यरनं देखील